ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यभरात सध्या महाराष्ट्र एटीएसची कारवाई सुरू आहे। सुमारे 150हून अधिक लोकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या लोकांची महाराष्ट्र एटीएस कडून चौकशी सुरू आहे। पाकिस्तानचा गँगस्टर शहजाद भट्टी याच्यासोबत सोशल मीडियावरून संपर्कात असलेले त्याचे फॉलोअर्स असतील, त्याचे पोस्ट लाईक करणाऱ्यांची आता एटीएस कडून चौकशी करण्यात येतेय। यात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि गोंदिया मधील लोकांचा समावेश आहे। नागपूर विभागातील सुमारे 10 लोकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आता मिळतेय। विधानसभेत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडाजंगी नितेश राणे, अमीन पटेल यांच्यात वाद पेटला। मुस्लिमांच्या शिक्षणासाठीच्या आरक्षणाला गांभीर्याने घेतलं जात नसल्याचा आमदार अमीन पटेल यांचा आरोप। सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करावं, पण सरकारचं दिवाळ निघाल्यामुळे ते तारखांवर तारखा देतात। नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। संजय गायकवाडांनी प्रशांत आंबींना दिलेला धमकीचा प्रकरण, प्रशांत आंबींनी हायकोर्टातील रीट पिटिशन मागे घेतली। नर्मदेच्या पाण्यावरून नंदुरबारमध्ये राजकीय संघर्ष, प्रस्तावित जलोला प्रकल्पाला केसी पाडवींचा विरोध। या सरकारमध्ये देवही सुरक्षित नाहीत, राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी खासदार रवींद्र चव्हाणांची सरकारवर टीका। नेरूळच्या सारसोळ येथील अनधिकृत बांधकाम कारवाई प्रकरण, नवी मुंबईत पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध नाईक असा वाद। नंदुरबार जिल्ह्याला मिनी बस देण्याची विधान परिषदेत पीआरएम सोलस्फोट चोरी प्रकरण, तत्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू, पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वयक, कर्मचाऱ्यांचा इशारा। बीडच्या केजमध्ये विलास घुले हत्येतील आरोपींवर मकोका लावावा मागणीसाठी मोर्चा, खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करण्याची मोर्चेकरांची मागणी। जालन्यातील 2 तरुणांना दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलं, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीसोबत संपर्कात असल्याचा संशय। मुलुंडमध्ये शेवपुरीसाठी बेस्टची बस थांबवल्याचा प्रकार, चालकाला जाब विचारताच नागरिकांना शिवीगाळ केल्याचा आरोप। पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे। भिवंडीत चुकीच्या मार्गदर्शनामुळे कंटेनर झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या झाडाच्या फांद्या कापून वाहतूक सुरळीत करण्यात आली। झाडांच्या फांद्या ऑक्सिजनचा बाटला घेऊन ठाणे पालिका भवनासमोर आंदोलन, ठाण्यातील जंगल बिल्डरांच्या घशात घातली जात आहेत, तर झाड वाचणार कशी असा सवाल। गडचिरोली शहराला मिळणार 23 किलोमीटरचा बायपास मार्ग, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 23 किलोमीटर लांबीच्या 4पदरी बायपास मार्गाचा प्रस्ताव। वाशिमच्या पुसद नाका परिसरातील उड्डाण पुलावर अद्याप पथदिवे नाहीत, रात्रीच्या वेळी पुलावर अंधार असल्यानं नागरिक आणि प्रवाशांना नाहक त्रास। वाशिमच्या रिसोड एसटी बसस्थानकासमोर घाणीचं साम्राज्य, प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।